महाभारतीय द्रौपदी. आपण मला व्याख्यानाच्या या उपक्रमात सहभागी करून घेतले त्याबद्दलची कृतज्ञता मी प्रारंभी व्यक्त करतो. आणि व्याख्यानाचा जो विषय योजलेला आहे तो म्हणजे महाभारतातील द्रौपदी या विषयाकडे मी वळतो. आपल्याला हा विषय आवडेल तो मुद्दाम निवडला आहे. त्याचं कारण आता दूरदर्शनवर सतत रामायण, महाभारत, श्रीकृष्ण यांच्या कथा, घटना, प्रसंग हे सगळे दाखवतात. विशेषतः ही मालिका तुम्हाला आवडते, म्हणूनच मी द्रौपदीविषयीचं चिंतन आज या व्याख्यानाच्या निमित्ताने करायचं ठरवलेलं आहे. आपल्या प्राचीन भारतीय संचितामध्ये महाभारत या ऐतिहासिक महाकाव्याचं अनन्यसाधारण स्थान आहे. हा जयनामो इतिहासो अयम म्हणजे साक्षात महाभारत हे एक इतिहासच आहे आणि म्हणून त्याला पाचवा वेद असं देखील म्हटलेलं आहे. त्रिखंडाच्या मनात भयोत्पादक उत्सुकतेचा थरार उत्पन्न करणारं भीषण महायुद्ध म्हणजे महाभारत आहे. मानवी नात्याचे ताणेबाणे आणि त्यांच्या ओढाताणीचा दुर्दैवी परिपाक म्हणून अपूर्व असा हा नरसंहार महाभारतात झालेला आहे. महाभारताच्या विशाल पटावर घडलेले मन गुंतवून टाकणारे विविध प्रसंग आणि त्यातील लोकविलक्षण पात्र, व्यक्तिरेखा प्रत्येक माणसाला भारावून टाकतात. श्रीकृष्ण, भीष्म, धर्मराज, कर्ण, अर्जुन, द्रौपदी अशा अनेक व्यक्तिरेखांनी आपणा सर्वांना आकृष्ट केलेलं आहे. ही पात्र जशी आहे तशीच समजून घेण्याचा आपला नेहमी प्रयत्न असला पाहिजे. या व्यक्तिरेखा केवळ एक एक गुणासाठी महाभारतातली एक एक व्यक्तिरेखा ही प्रसिद्ध आहे. जणू काही एकेका गुणाचा हिमालय असा त्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्वामध्ये आहे. श्रीकृष्ण, भीष्म, धर्मराज, कर्ण, अर्जुन, द्रौपदी अशा अनेक व्यक्तिरेखांनी आपण आकृष्ट होतो. ही पात्र जशी आहेत तशीच आपण समजून घेण्याचा नेहमी प्रयत्न करतो. श्रीकृष्ण हा जसा वास्तववादी, राजनीतीचा प्रवर्तक ठरतो, तशीच द्रौपदी ही तेजस्विनी, याज्ञसेनी आहे आणि म्हणून तिचं हे रूप आपल्याला मोहवितं. तिच्या तोंडून स्त्री शक्तीचा आणि स्त्री स्वातंत्र्याचा आक्रमक बुलंद आवाज हा काढला जातो. महाभारतातील बवर्तगर्भ, विलोभन प्रभुत्व आपल्या प्रत्ययाला येतं आणि व्यासांच्या प्रतिभेबद्दलचा आपला विस्मय आदर दुणावत जातो. नव्या नव्या अभ्यासकांना, प्रतिभावंतांना आणि श्रोत्यांना भुरळ पाडण्याची क्षमता या महाभारतामध्ये आहे. लोकमान्य टिळकांनी महाभारताला राष्ट्रीय संस्कृतीचं संचित म्हटलेलं आहे. नॅशनल एपिक असा शब्दप्रयोग त्यांनी केलेला आहे. महाभारतातील प्रसंग तर भव्य आहेतच, पण त्यातील व्यक्तिरेखाही भव्यच आहेत. अपूर्व आणि उदात्त भावनांच्या छटा त्यात सामावलेल्या आहेत. विविध भावनांचा आणि उत्कट अनुभूतीचा प्रत्यय त्यातून आपल्याला येतो. महाभारत हे आपल्याला शोकात्म अनुभूतीचा गंभीर प्रत्यय घडविणारं एक महाकाव्य आहे आणि म्हणून ते अभ्यासत असताना याची आपल्याला तीव्र जाणीव होते. यातल्या व्यक्तिरेखा या रिअलिस्टिक आहेत, वास्तववादी आहेत, व्यवहारवादी आहेत आणि म्हणून त्या आपल्याला दिपवून टाकतात, हरखवून टाकतात. अशा त्या अद्वितीय आहेत. श्रीकृष्ण, कर्ण, विदुर, द्रौपदी
या व्यक्ती सामान्य आणि परिवर्तनशील, फ्लेक्झिबल वाटतात. इह तत्वाचा अंश त्यात अधिक आहे, किंबहुना या इह तत्वाचा स्पर्श त्यांना झालेला आहे. त्यामुळेच हे महाभारत आपल्याला अधिक जवळचं आणि जिव्हाळ्याचं वाटतं. गांधारी, कुंती, द्रौपदी, धृतराष्ट्र, विदुर, कर्ण, अश्वत्थामा, एकलव्य या सगळ्याच व्यक्तींचं जीवन कारुण्यानं भरलेलं आहे. याचं कारण महाभारतामध्ये या व्यक्ती आहेत त्या व्यक्ती या गुणदोषांनी युक्त असतात, हे महाभारतकारांनी गृहीत धरलेलं आहे. आणि म्हणूनच एका सामान्य मानवी पातळीवरून त्यांचं चित्रण त्यांनी केलेलं आहे. एका प्रखर नाट्याचा आणि शोकात्म अनुभवाचा प्रत्यय त्यातून येतो. शोकानुभवाची प्रचिती आपल्याला येतो. द्रौपदीसारख्या लावण्यवतीचा आपल्या स्त्रीत्वाला जपावं लागतं. हे महाभारतात घडलेलं आहे. महाभारतात द्रौपदीला महत्त्वाचं स्थान आहे. पण मराठी साहित्यिकांनी जेवढं लक्ष कर्ण, श्रीकृष्ण या व्यक्तींवर केंद्रित केलेलं आहे, त्या तुलनेनं द्रौपदीवर मर्यादितच लक्ष केंद्रित केलेलं आहे असं आपल्याला दिसतं. श्रीकृष्णाबद्दल साहित्यकृती अधिक निर्माण झालेल्या आहेत. महाभारतावरील लेखनाच्या ओघात द्रौपदीचं मात्र सखोल असं चिंतन भीष्माचार्यांच्याच प्रमाणे अभ्यासकांनी केलेलं दिसतं. म्हणजे जसं द्रौपदीचं तसंच भीष्माचार्यांचं देखील चित्रण केलेलं आहे, चिंतन केलेलं आहे. महाभारतात द्रौपदीचं चित्र एक अजरामर व्यक्तिरेखा म्हणून रेखाटलेलं आहे. ते मार्मिक आणि प्रत्ययकारी आहे. द्रौपदीच्या जीवनात स्वयंवर आणि वस्त्रहरण या दोन घटना महत्त्वाच्या आहेत. त्यात अद्भुत आणि करुण रसाचा आविष्कार झालेला आहे. महाभारतातील द्रौपदीचं व्यक्तिदर्शन निःसंशय विलोभनीय आहे. या द्रौपदीची जीवन कहाणी म्हणजे एका तेजस्विनी मानिनीची विलक्षण कथा आहे. सतत दुःखाचे आघात झेलीत द्रौपदी आपलं जीवन जगलेली आहे. द्रौपदी आपल्या नशिबी आलेल्या दुःखमय जीवनाला कंटाळलेली, हतबल झालेली, निष्प्रभ झालेली असे मात्र कोठेच आढळत नाही. दुःखेन साध्वी लभते सुखानी या तत्त्वज्ञानाचा स्वीकार करून ती सदैव विलक्षण तेजाने तळपत राहते. द्रौपदीची तेजस्विता महाभारताचं एक मोठं आकर्षण आहे, यात शंकाच नाही. यज्ञ संभवा पांचाली म्हणजे महाभारतातील समर्थ जीवनाचं आविष्करण आहे. पांचाल देशाचा राजा द्रुपद, त्याची ही कन्या म्हणून तिला पांचाली म्हटलेलं आहे. त्यांच्या पार्थिव जीवनाचे अनेकानेक रंग घेऊन व्यास महर्षींच्या प्रतिभेमधून द्रौपदीची व्यक्तिरेखा अवतरलेली आहे. पांचाळ देशाचा द्रुपद राजा, त्याची ही कन्या. द्रोणाचार्याचा सूड घेता यावा म्हणून पुत्रकामेष्टी हा महायज्ञ द्रुपद राजाने केला. यज्ञाचा प्रसाद म्हणून त्याला दृष्टद्युम्न आणि द्रौपदी ही दोन अपत्य ही लाभली. मग द्रुपद राजाला तेवढ्यासाठीच या द्रौपदीचं स्वयंवर मांडावं लागलं. द्रौपदी ही लावण्यवती होती. अनेकांना द्रौपदीची अभिलाषा होती. एखाद्या धनुर्धराशी तिचं लग्न व्हावं अशाच प्रकारे स्वयंवराचा पण हा योजलेला होता. तो पण आगळा वेगळा होता. सूक्ष्म छिद्र असलेल्या एका फिरत्या यंत्रातून लक्षवेध करणाऱ्या वीरालाच द्रौपदी वरणार होती. वनवासी वेशातील अर्जुनानं लीलया लक्षवेध करून हा पण जिंकला. द्रौपदी 5 पांडवांची पत्नी झाली. त्यानंतर पांडवांच्या समवेत दुःखानं ती इंद्रप्रस्थ नगरीत राहत होती. याच सुमारास आणि नंतरही तिच्या जीवनात अनेक घटना घडल्या.
पण त्यात द्रौपदी स्वतःहून फारशी सहभागी होताना दिसत नाही. ती तेवढ्या अधिकाराने बोलतही नाही. महाभारतात सत्यवती, गांधारी, कुंती, माद्री, द्रौपदी, सुभद्रा, उत्तरा, शकुंतला, दमयंती, शर्मिष्ठा, देवयानी अशा अनेक स्त्रियांची चित्रणं आलेली आहेत. द्रौपदीच्या चित्रणात मात्र कमालीची उचितता आणि समर्पकता, एक आगळेपणा हा आपल्याला आढळतो. तिच्या व्यक्तित्वाचं आणि रूपाचं सविस्तर दर्शन हे महाभारतामध्ये घडतं. कमलनयना, सावळ्या वर्णाची, सुडौल बांध्याची द्रौपदी असून तिचे केस लांबसडक आहेत. नीलवर्णी ती आहे. नील कमलाचा सुगंध हा तिच्या अंगाला येत असून ती अत्यंत तेजस्विनी म्हणून महाभारतात वर्णिलेली आहे. ही सौंदर्य साम्राज्ञी महाभारतात महत्वाची कामगिरी बजावते. ही रूपमती द्रौपदी बुद्धिमान असून अश्वविद्या आणि विविध कला जपणारी आणि जाणणारी आहे. आरंभीचं प्रशांत निर्मल जीवन जगणारी द्रौपदी द्यूत प्रसंगातील कटू अनुभवाने पार बदलून जाते. धर्मराजाने द्रौपदीला पणाला लावून दास्यत्व पत्करायला लावलं. यावेळी या तेजस्वी द्रौपदीने विलक्षण मनोधैर्य दाखवलंय. या द्यूत प्रसंगात द्रौपदीला आपली विटंबना सोसावी लागली. या प्रसंगाने महाभारतातील अन्य स्त्रियांपासून तिचं वेगळेपण आणि असामान्यत्व लक्षात येतं. या प्रसंगानंतर द्रौपदी पार बदलते. एखाद्या ज्वालेसारखी ती दगदगत राहते. पतींना वेळ प्रसंगी उद्युक्त कार्यप्रवृत्त करण्याची प्रेरणा देण्याची जबाबदारी तिलाच पत्करावी लागते. जो स्वतःला समर्थ समजतो त्याचा ऐश्वर्य कधीही आटत नाही. म्हणून माणसाने स्वतःला कधीही असमर्थ मानू नये, असं खुद्द द्रौपदी धर्मराजाला सांगते. कारण ती सांगायची वेळ तिच्यावर येते. प्रयत्न आणि पराक्रमावर द्रौपदी विश्वास ठेवते. यशापयशाची खंत ती व्यक्त करीत नाही. दुर्योधन, दुःशासन, कर्ण, शकुनी, जयद्रथ यांच्या दुष्कृत्यांना द्रौपदीला तिच्या दुर्दैवाने सामोरं जावं लागतं. पण या आपत्तीतून द्रौपदीचं वेगळेपण दिसतं. खरी ही द्रौपदीच्या व्यक्तित्वाची कसोटी असते. द्रौपदीच्या हातून वनवासात क्षात्रवृत्तीला पोषक असंच आचरण घडतं. कौरव पांडवांच्या युद्धानंतरही द्रौपदीचं दुःख संपत नाही. अश्वत्थामा तिच्या भावाला म्हणजे दृष्टद्युम्नाला आणि तिच्या 5ही पुत्रांना ठार मारतो. प्रतिविंद, श्रुतसोम, श्रुतकर्मा, शतानिक, श्रुतसेन ही ती 5 मुलं. द्रौपदीचं संपूर्ण जीवन उद्ध्वस्त होऊ नये, मनाने मात्र ती उद्ध्वस्त झालेली नाही. पण द्रौपदीवर आपला भाऊ मारला गेला आणि 5ही मुलं मारली गेली, हा केवढा मोठा आघात झालेला होता. द्रौपदीच्या चित्रणात महाभारतकाराने कलात्मकतेचं मोठं भान राखलेलं दिसून येतं. अशी कलात्मकता महाभारतात जागोजाग आढळते. अशा प्रतिकूल परिस्थितीतही सत्याचा, न्यायाचा, निर्भयतेचा द्रौपदीने पाठपुरावा केलाय. नीतीचा पक्ष तिने सोडलाच नाही. उदात्त मूल्याच्या प्रस्थापनेसाठी झगडणारी ही द्रौपदी म्हणूनच या महाभारतातील एक लक्षवेधी व्यक्तिरेखा झाली आहे. तिच्या चित्रणातून महाभारतकारानं एका स्त्रीच्या सामर्थ्याची आणि तिच्या अवमानाने निर्माण होणाऱ्या भयंकर प्रलयाची जाणीव समर्थपणे प्रगट केली आहे. म्हणूनच अनेकांना द्रौपदीची व्यक्तिरेखा ही उत्कटतेने जाणवते. याचं कारण तिची न्यायप्रियता, सत्यनिष्ठा आणि मानवी जीवनाच्या संघर्षाचं दर्शन घडवण्याचं महाभारतकाराचं सामर्थ्य
यामध्ये आपल्याला दिसते. प्रखर तेजाची आणि मानवी जीवनाचं एक प्रतीक म्हणून द्रौपदीची व्यक्तिरेखा ही आपल्या डोळ्यात भरते. महाभारताचे गाढे अभ्यासक, मोठे वक्ते बाळशास्त्री हरदास यांनी सीता आणि द्रौपदी यांची तुलना करून म्हटलंय की दोघांचंही जीवन अत्यंत दुःखात गेलेलं आहे, सीतेचंही आणि द्रौपदीचंही. पण सीतेचे दुःख रामचंद्राच्या दिव्य कर्तव्यनिष्ठ आचरणातून उद्भवलेलं असल्यामुळे त्या दुःखाला सामोरं जाताना कर्तव्यपूर्तीसाठी सीतेचं बलिदान घडलेलं आहे असं समाधान निदान सीतेला लाभलेलं आहे. पण द्रौपदीची अवस्था मोठी अनुकंपनीय झाली आहे, आपल्या अंतःकरणाला टोचणी लावणारी आहे, तिचं बलिदान व्यथित करणार आहे. पतीच्या दिव्य कर्तव्याऐवजी भ्रामक धर्मकारपण्यातून उद्भवलेल्या परिस्थितीतून तिचं व्यथित झालेलं असं हे समाधान आहे, हे दुःख आहे. आणि म्हणून सीतेचं समाधान हे द्रौपदीला मिळालेलं नाही. पतीच्या दिव्य कर्तव्याऐवजी भ्रामक धर्मकारपण्यातून उद्भवलेल्या परिस्थितीतून निर्माण होत असलेलं हे दुःख, आणि म्हणून कोणतंही समाधान द्रौपदीला लाभू देत नाही. जयद्रथाला धडा शिकवणारी, कीचकवध करण्यासाठी भीमाला प्रवृत्त करणारी ही द्रौपदी आहे. ती स्वाभिमानी द्रौपदी आहे. ती स्वतःच्या अस्मितेला जपते आणि स्वतः द्यूतामध्ये सगळं गमावलं याचं दुःख द्रौपदीला सगळ्यात जास्त होतं. तिचा भावनिक प्रक्षोभ आणि दुःखाचा आवेग या जहाल शब्दातून व्यक्त होते. ती म्हणते, स्त्री जातीची लाज रक्षण करण्याहून मला अधिक मोठं वस्त्र काय करायचंय. प्रत्यक्ष भावजाईच्या वस्त्राला हात घालण्याचा अधमपणा दुर्योधनाकडून होणं हे महापाप महाभारतीय युद्धाचं एक सबळ कारण होऊ शकतं. पितामह भीष्माचार्यांना सुद्धा द्रौपदीचा एक परखड सवाल आहे. ती म्हणते, तुमच्या या सत्वहीन प्रवृत्तीमुळे जगात न्याय अन्याय धर्म अधर्म म्हणजे श्रद्धाळू मूर्खांनी माजवलेलं नुसतं थोतांड समजलं पाहिजे. पांडवांनी द्यूतामध्ये सर्वस्व गमावलं याचा अर्थ तुम्ही तुमची माणुसकी पण गमावली का, असा तिचा समस्त कौरवांना परखड आणि रोखठोक सवाल आहे. द्रौपदीच्या सभेमध्ये एक प्रखर स्वाभिमानी जिवंत अशी हाडामासाची स्त्री अशी द्रौपदी महाभारतामध्ये कणखरपणानं उभी केलेली आहे. तिचं वक्तव्य, वाक्चातुर्य आणि पांडित्य हे केवळ अतुलनीय आहे. द्रौपदी ही एक असामान्य व्यक्ती महाभारतामधली असून तिच्या सामान्यत्वाचा विसर हा महाभारतकाराला कधीही पडलेला नाही. हे त्यांच्या चित्रणाचं वेगळेपण आहे. महाभारतातील हा संघर्ष कौटुंबिक आणि राजकीय सत्ता स्पर्धेचा परिपाक आहे. म्हणूनच महाभारतातील द्रौपदीची ही व्यक्तिरेखा आपलं लक्ष वेधून घेणारी अजरामर ठरली आहे. महाभारताची नायिका म्हणून तिचं स्थान निश्चितच अनन्यसाधारण आहे. कृष्णाची सखी, भगिनी, त्याच्यावरील निरपेक्ष प्रेमानं, ताठ मानेनं महाभारतात ती वावरताना आपल्याला दिसते. तात्पर्य काय, महाभारतकार यांनी आपल्या व्यक्तिचित्रण कौशल्याची परिसीमा इथे गाठलेली आपल्याला दिसते. द्रौपदी सहनशील आहे, भावनाप्रधान आहे, अभिमानी आहे आणि धैर्यशील आहे असं तिचं वर्णन केलेलं आहे. पण नाथवती असूनही अनाथवत असा प्रकारचं जीवन तिच्या वाट्याला आलेलं आहे. नाथवती तरीही अनाथवत अशी तिची अवस्था आहे. महाभारत महाप्रचंड आहे, त्याच्या अभ्यासाला आपण पुरे पडणं अवघड आहे. 1,00,000हून अधिक श्लोक या महाभारतामध्ये आहेत. आणि म्हणून शेवटी मी एवढंच म्हणेन की संत एकनाथांनी जे म्हटलेलं आहे तेच खरं आहे. जेणे स्वये चाखली नाही चवी, तो दुजिया ते गोडी केवी लावी.
हेच खरं. धन्यवाद. Please like and subscribe to our channel.